किरीट सोमय्या यांना नेहमीच हिंदू मुस्लिम असे दंगे भडकवायचे आहे, अस्थिर वातावरण करायचं त्यांचं षडयंत्र आहे. अंजनगावसारख्या म्हणजे शहर कम ग्रामीण भागातील जो काही हे आहे बहुल आहे, त्यात हिंदू मुस्लिम आता सलोख्यानं नांदत आहेत. आणि हा जो रोहिंग्याचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं की 1400 रोहिंग्यांना जन्माचे प्रमाणपत्र दिले, यामुळे भीतीचं वातावरण तयार होते आणि ते झालं सुद्धा. मला एक सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक जर शहरात येत असतील किंवा गावात येत असतील, त्यांना कुठं लोकांच्या आतापर्यंत लक्षात आलं नाही का? किंवा यांचं गृहविभाग आहे, गृहविभागाच्या लक्षात आलं नाही का? पोलिसांच्या लक्षात आलं नाही का? म्हणून हा काहीतरी गैरसमज पसरवण्यासाठी आरोप आहे. एक जरी रोहिंग्या गावात आला असता तर प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं असतं, गावकऱ्यांच्या लक्षात आलं असतं. परंतु हे भीतीचं वातावरण या निमित्तानं किरीट सोमय्या यांना करायचं आहे. तहसीलदारांसोबत मी बोललो. तहसीलदारांनी सांगितलं की जवळपास 1484 अर्ज आले आणि 1484 अर्ज आल्यावर 485 हे मुस्लिमांना इश्यू केले आणि 84 हे हिंदूंना इश्यू केले. तर 915 हे प्रलंबित आहेत अर्ज 1485 पैकी 84 पैकी. मग 1400 रोहिंगे आले कुठून? हा विषय आहे. म्हणून त्यांनी हे जे काही वातावरण आहे ते वातावरण गावातलं शांत ठेवण्याचं काम करावं, उगाच भडकू नये ही त्यांना या निमित्ताने मी त्यांना आवाहन करेल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.